नमस्कार. भारताच्या आर्थिक विकासामध्ये पायाभूत सुविधांची जी भूमिका आहे त्या विषयांवर आपण चर्चा करूया की द रोल ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया या विषयावर चर्चा करत असताना देशाचा जलद आर्थिक विकास जो आहे तो जलद आर्थिक विकास करण्यासाठी पायाभूत सुविधांची जी भूमिका आहे ही भूमिका महत्त्वपूर्ण आहे. कारण पायाभूत सुविधा हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचं एक मुख्य चालक म्हणून भूमिका ही पायाभूत सुविधांची आहे. कारण देशाचा जो आर्थिक विकास आहे तो जसा की कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे तसाच तो उद्योग क्षेत्रावर देखील अवलंबून आहे आणि तसाच तो सेवा क्षेत्राच्या विकासावर देखील अवलंबून आहे. आणि मग कृषी आणि औद्योगिक उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी या पायाभूत सुविधांची जी भूमिका आहे ही पायाभूत सुविधांची भूमिका फार महत्त्वपूर्ण आहे. का तर कृषी आणि औद्योगिक उत्पादनाला चालना मिळाल्यामुळं त्यांना पायाभूत सुविधा जर मिळाल्या तर देशाचा सर्वांगीण आर्थिक विकास होऊ शकतो. म्हणून कृषी आणि औद्योगिक उत्पादन वाढीला चालना देण्यासाठी यंत्रसामग्री असेल, साधन सामग्री असेल, कुशल मनुष्यबळ असेल, एक चांगला व्यवस्थापन संघ असेल, ऊर्जा असेल, बँकिंग असेल, विमा क्षेत्र असेल, मार्केटिंग सर्व्हिस असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, कम्युनिकेशन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांची गरज कृषी आणि औद्योगिक उत्पादन वाढीला चालना देण्यासाठी असते. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा समावेश, हे सगळे घटक जे मी सांगितले त्या सगळ्या घटकांचा समावेश हा पायाभूत सुविधांमध्ये होतो. तर एकत्रितपणे पायाभूत सुविधांमध्ये मुख्यत्वे करून जलसिंचन, शक्ती साधने, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर काही सामाजिक वरकड खर्च यांचाही समावेश प्रामुख्याने या पायाभूत सुविधांमध्ये होतो. म्हणजे देशामध्ये पायाभूत सुविधा जर विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध असतील, पायाभूत सुविधा जर मोठ्या प्रमाणामध्ये जर असेल तर आर्थिक विकास देशाला सहज करता येऊ शकतो. मग हा पायाभूत सुविधा म्हणजे नेमक्या काय आहेत? व्हॉट इज द मीनिंग ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर? तर थोडक्यामध्ये आपण म्हणूया की पायाभूत सुविधांना इंग्रजीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हटलं जातं. तर या इन्फ्रा आणि स्ट्रक्चर्स या एका शब्दाचा दोन भागामध्ये जर आपण विभागणी जर केली, एक म्हणजे इन्फ्रा आणि दुसरा आहे स्ट्रक्चर. इन्फ्रा याचा अर्थ इंग्रजीमध्ये बॉटम असा होतो. बॉटम म्हणजे मराठीमध्ये त्याला खालची बाजू किंवा खालचा तळ किंवा पाया असं म्हटलं जातं. आणि स्ट्रक्चर याचा अर्थ त्याला ढाचा किंवा संरचना असं म्हटलं जातं. थोडक्यामध्ये आधारभूत संरचना किंवा पायाभूत सुविधा हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे भक्कम पायावर उभा असलेला ढाचा त्यालाच आपण पायाभूत सुविधा असं म्हणतोय. आणि म्हणून या पायाभूत सुविधांची थोडक्यामध्ये व्याख्या आपल्याला सांगता येते की पायाभूत सुविधा म्हणजे आर्थिक आणि सामाजिक बदलाचं एक अंगभूत अंग आहे की ज्याचा उपयोग अर्थव्यवस्थेतील उत्पादन कार्यासाठी एक आधार प्रणाली म्हणून या पायाभूत सुविधांचा उपयोग केला जातो किंवा त्याला पायाभूत सुविधा असं म्हटलं जातं. म्हणजे कोणत्याही देशाचा आर्थिक विकास करायचा असेल, सामाजिक विकास करायचा असेल तर त्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा जर अंगभूत जर घटक कोणता असेल तर तो घटक म्हणजे आहे पायाभूत सुविधा. आणि मग पायाभूत सुविधांमुळे काय होतं की अर्थव्यवस्थेतलं जे उत्पादन आहे आणि ते उत्पादनाच्या कार्यासाठी एक आधार प्रणाली म्हणून
ज्याचा उपयोग होतो ते म्हणजे आधारभूत सुविधा. कारण आधारभूत सुविधा असल्याशिवाय अर्थव्यवस्थेतील कोणत्याही प्रकारचं उत्पादन कार्य सुरळीतपणे पार पाडलं जाणार नाही किंवा उत्पादन होणार नाही. आणि उत्पादन जर झालं नाही तर आर्थिक आणि सामाजिक विकास त्यामुळे होऊ शकणार नाही. म्हणून आर्थिक आणि सामाजिक विकासाचा अंगभूत घटक जर कोणता असेल तर तो सामाजिक सुविधा, म्हणजे सामाजिक सुविधा किंवा पायाभूत सुविधा असं त्याला म्हणूया. मग पायाभूत सुविधाचा उपयोग कशासाठी होतो तर उत्पादन कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जे काही आधारभूत प्रणाली आहे किंवा जो आधारभूत घटक आहे तो आधारभूत घटक म्हणजे काय आहे, पायाभूत सुविधा. आता या पायाभूत सुविधांचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. म्हणजे 3 प्रकारामध्ये हे पायाभूत सुविधा ह्या विभागलेल्या आहेत. एक पायाभूत सुविधा आहे ज्याला आपण सामाजिक सुविधा असं म्हणतो, सामाजिक पायाभूत सुविधा असं त्याला म्हणतो, जे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. आता सोशल इन्फ्रास्ट्रक्चर्स मध्ये कोणते घटक आहेत की त्याच्यामध्ये शिक्षण आहे, पाणी आहे, स्वच्छता आहे, सामाजिक गृहनिर्माण आहे, न्यायालयीन सुविधा आहेत. या सगळ्या सुविधांमुळे व्यक्तिगत उत्पादकता वाढते आणि त्याचबरोबर सामाजिक उद्दिष्ट देखील या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात. म्हणजे ह्या ज्या सामाजिक पायाभूत सुविधा आहेत ह्या देशाच्या विकासासाठी, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सुविधा आहेत. परंतु त्या अप्रत्यक्षपणे आर्थिक विकासाला हातभार लावत असतात. त्याच्याशिवाय आर्थिक विकासाला चालना मिळत नाही. कारण की उत्पादन घटकाची उत्पादन क्षमता वाढवायची, त्याची कार्यक्षमता वाढवायची, मानवी भांडवलाची जर कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर त्या ठिकाणी सामाजिक पायाभूत सुविधांची गरज मोठ्या प्रमाणावर असते. आणि म्हणून या सामाजिक पायाभूत सुविधा जर मोठ्या प्रमाणामध्ये जर असतील तर देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते. मग शिक्षण आहे तर शिक्षक जर विचार जर केला तर शिक्षक आणि शिक्षण हे देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाच्या बांधणीमध्ये याचा रोल फार महत्वाचा आहे, शिक्षण आणि शिक्षकाचा. तर हे अप्रत्यक्षपणे मानवी भांडवलाची कार्यक्षमता वाढवण्यामध्ये यांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. आणि म्हणून याचा समावेश सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर असेल, अभियंते असतील किंवा तंत्रज्ञ असतील, हे सगळे घटक शिक्षण आणि शिक्षकाच्या खालोखाल हे सगळे घटक देशाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावण्याचं काम हे करत असतात. म्हणून याच्यामुळे काय होतं की मानवी भांडवलाचा साठा वाढतो आणि सामाजिक विकासाला त्यामुळे काय होते, चालना मिळू शकते. म्हणून सामाजिक पायाभूत सुविधा हा पायाभूत सुविधांचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार आपल्याला सांगता येतो तो म्हणजे आर्थिक पायाभूत सुविधा. आता आर्थिक पायाभूत सुविधा ह्या देशाच्या सर्वांगीण विकासाला प्रत्यक्षपणे हातभार लावतात. मग त्यामध्ये रेल्वे असेल, रस्ते असेल, जलसिंचन सुविधा असेल, पायाभूत उद्योगांची स्थापना असेल, ऊर्जा असेल, वाहतूक असेल, संदेशवहन असेल, उपग्रह असेल, केबल असेल किंवा इतर सगळे घटक की ज्याचा प्रत्यक्ष संबंध हा आर्थिक विकासामध्ये येतो. आणि म्हणून प्रत्यक्षपणे आर्थिक विकासाला चालना ज्या घटकांमुळे प्राप्त होत असते, ज्या सुविधांमुळे प्राप्त होत असते की ज्याच्यामुळे भौतिक भांडवलाच्या साठ्यामध्ये तर वाढ होते परंतु त्याच्या कार्यक्षमतेमध्ये देखील काय होते, वाढ होते. आणि तो सामाजिक पायाभूत सुविधा हा पायाभूत सुविधांमधला दुसरा घटक आहे. म्हणजे एक आहे सामाजिक पायाभूत सुविधा आणि दुसरा आहे आर्थिक पायाभूत सुविधा आणि तिसरा घटक आहे संस्थात्मक पायाभूत सुविधा. आता याच्यामध्ये कोणता समावेश होतील, त्याच्यामध्ये संशोधन संस्था असतील, बँका असेल, विमा कंपन्या असतील, साठवणुकीचे गृह असतील, शासकीय संस्था असेल, शिक्षण प्रणाली असेल, कायद्याची अंमलबजावणी असेल, या कार्य करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत या सगळ्या संस्थांचा समावेश हा संस्थानात्मक पायाभूत सुविधांमध्ये होतो. म्हणजे या सगळ्या संस्था असल्यामुळं अर्थव्यवस्थेचं जे काही कार्य आहे हे कार्य व्यवस्थितपणे पार पाडलं जातं. आणि म्हणून सामाजिक सुविधांमधले 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. ते 3 प्रकार कोणते आहेत, एक आहे सामाजिक पायाभूत सुविधा, दुसरे आहे आर्थिक पायाभूत सुविधा आणि तिसरं आहे संस्थानात्मक पायाभूत सुविधा. बरोबर. तर हे प्रकार आपल्याला ह्या पायाभूत सुविधांचे सांगता येतात.
तर आता महत्वाचा मुद्दा आहे की रोल ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकासामध्ये पायाभूत सुविधांची भूमिका काय असते? तर मी असं म्हणलं की आर्थिक विकासामध्ये रक्तवाहिन्या म्हणून पायाभूत सुविधांना समजलं जातं. कारण आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधा यांचा दुहेरी संबंध आहे. पायाभूत सुविधांचा विकास जर झाला तर आर्थिक विकासाला चालना मिळते आणि आर्थिक विकासाची गती जर वाढली तर त्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये बदल होतो आणि म्हणून पायाभूत सुविधाला आर्थिक विकासाचा पाया असंही म्हटलं जातं. कारण पायाभूत सुविधांमुळे आर्थिक विकासाला पोषक वातावरण निर्माण होतं. शिक्षण असेल, आरोग्य असेल, या घटकांमुळे मानवी जो संसाधनाचा जो दर्जा आहे तो मानवी संसाधनाचा दर्जा या शिक्षणामुळे आणि या आरोग्यामुळे सुधारला जाऊ शकतो. म्हणून देशामध्ये व्यावसायिक कौशल्यामध्ये वाढ होते. पायाभूत सुविधांमध्ये गरिबाला शिक्षण मिळतं, चांगल्या प्रकारचं आरोग्यविषयक सुविधा प्राप्त होतात, विजेची उपलब्धता होते आणि या सगळ्या सुविधा अल्प किमतीमध्ये ज्यावेळेला उपलब्ध होतात त्यावेळेला समाजाचं कल्याण होतं. म्हणून समाजाच्या कल्याणामध्ये जर वाढ करायची असेल तर ह्या अल्प किमतीमध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या सेवा आणि सुविधा जर समाजाला प्राप्त झाल्या, गरीब समाजाला जर प्राप्त झाल्या तर त्याच्या कल्याणामध्ये वाढ होऊ शकते. म्हणून समाजाच्या कल्याणामध्ये वाढ करण्यामध्ये पायाभूत सुविधांची भूमिका जी आहे ही पायाभूत सुविधांची भूमिका ही फार महत्वाची आहे. म्हणून पायाभूत सुविधांमध्ये आपण सर्वप्रथम ज्याचा उल्लेख केला ते म्हणजे आहे शिक्षण, त्याच्यानंतर आरोग्य, आहे का नाही, मग वीज आहे, सुविधा असेल, इतर काही बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याचा समावेश समाजाच्या कल्याणामध्ये वाढ करण्यासाठी होऊ शकतो. रोजगार निर्मितीच्या संधी देखील प्राप्त होऊ शकतात या पायाभूत सुविधांमुळे, आहे का नाही. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने पायाभूत सुविधा ही फार महत्वाची आहे. ज्या देशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असतो त्या देशाचा विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये किंवा गतिशील असतो. आता आपण विकसित देशच पाहणार आणि विकसनशील देश पहा. विकसित देशामध्ये पायाभूत सुविधा या मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत असतात आणि त्या गतिशील असतात. त्याच्यामुळे त्या देशाचा विकास त्या पद्धतीने होत असतो. म्हणून आर्थिकदृष्ट्या प्रगतशील देशामध्ये पायाभूत सुविधा ह्या प्रगतशील असतात आणि त्या मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत असतात. म्हणून ते देश औद्योगिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या हे प्रगतशील असतात. मग आपल्यालाही जर औद्योगिकदृष्ट्या प्रगतशील व्हायचं असेल, आर्थिकदृष्ट्या जर प्रगतशील व्हायचं असेल तर आपल्यालाही देशामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. म्हणून अर्थव्यवस्थेचे कार्य जर सुरळीतपणे जर पार पाडायचं असेल तर आपल्याला पायाभूत सुविधांची भूमिका ही महत्वाची ठरते. म्हणून पायाभूत सुविधांना आर्थिक विकासाची चाकं असंही म्हटलं जातं. पण काय बदल होऊ शकतो या पायाभूत सुविधांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये? तर पायाभूत सुविधांमध्ये किंवा पायाभूत सुविधांमुळे देशाच्या भांडवल निर्मितीला चालना मिळते, भांडवल निर्मितीच्या दरामध्ये वाढ होते, नवप्रवर्तनाला चालना मिळते, उत्पादन वाढीला चालना मिळते, गुंतवणुकीमध्ये वाढ होते, रोजगार निर्मितीला चालना मिळते, आहे का नाही. म्हणजे भांडवल निर्मितीमध्ये वाढ करण्याबरोबरच गुंतवणुकीला चालना मिळते, नवप्रवर्तन होऊ शकतं, गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते, रोजगाराला चालना मिळते, त्याचबरोबर बाजारपेठेंचा विस्तार देखील मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो या पायाभूत सुविधांमुळे. त्याचबरोबर शेती क्षेत्राचा विकास देखील मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो या पायाभूत सुविधांमुळे, आहे का नाही. औद्योगिक विकासाला चालना मिळते, नैसर्गिक साधन सामग्रीचा महत्तम वापर आपल्याला करता येऊ शकतो या पायाभूत सुविधांमुळे. त्याचबरोबर पायाभूत सुविधांमुळे प्रादेशिक संतुलित विकास जो आहे तो पायाभूत संतुलित विकास देखील आपल्याला या पायाभूत सुविधांमुळे आपल्याला करता येऊ शकतो. उत्पादन घटकाची गतिशीलता वाढवता येऊ शकते या पायाभूत सुविधांमुळे. त्याचबरोबर सामाजिक बदल असेल, तांत्रिक बदल असेल, अशा नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्ती ज्या येतात त्या नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तीचं जे व्यवस्थापन आहे तर त्याचं व्यवस्थापन देखील मोठ्या प्रमाणामध्ये करता येऊ शकतं. या आपत्तीमुळे, मगची आपत्ती, हेलिकॉप्टर असतील किंवा विमान असेल किंवा बोटी असतील यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे अपघात होतात
तर त्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकतं, त्यांच्या मदत कार्य त्यांना आपल्याला करता येऊ शकतं. बॉम्बस्फोट असेल, जातीय दंगले असेल इत्यादी मानव निर्मित कारणामुळे काय होतं की गंभीर परिस्थिती जर निर्माण झाली तर तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकतं. त्यासाठी आपल्याला दूरचित्रवाणी असेल किंवा रेडिओ असेल किंवा वृत्तमानपत्र असेल याच्या माध्यमातून आपल्याला ताबडतोब लोकांपर्यंत सद्य परिस्थिती पोहोचून लोकांना त्या ठिकाणी आपल्याला त्या परिस्थितीशी आपल्याला अवगत करून देता येऊ शकतं. म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नका वगैरे वगैरे असे मत परिवर्तन आपल्याला करता येऊ शकतं आणि त्यामुळे आर्थिक विकासामध्ये सातत्य प्राप्त होऊ शकतं. म्हणून अशा सगळ्या घटकांमध्ये पायाभूत सुविधांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. म्हणून कोणत्या देशाचा जर आर्थिक विकास, सर्वांगीण विकास ज्या घटकांमुळे होत असतो तो घटक म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येतं तो घटक म्हणजे आहे पायाभूत सुविधा. म्हणून या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झाली पाहिजे, पायाभूत सुविधांचा विकास झाला पाहिजे. जर पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये जर झाला तर आर्थिक विकासही आपल्याला त्या गतीने प्राप्त करता येऊ शकतो. आणि एकदा काय आपल्याला आर्थिक विकासाची गती प्राप्त झाली की पायाभूत सुविधांचा विकासही होऊ शकतो आणि एक औद्योगिक दृष्ट्या, एक आर्थिक दृष्ट्या एक संपन्न देश म्हणून या पायाभूत सुविधांमुळे आपण म्हणजे विकसित होऊ शकतो हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. पण कोणत्या देशाचा आर्थिक विकास जर करायचा असेल तर पायाभूत सुविधांचा विकास फार महत्त्वाचा आहे. तर आपल्या देशामध्ये मग जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. आता आपल्या इथं बरंच पाहता की बरीचशी शेती कोरडवाहू आहे, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे, अन्नधान्याच्या उत्पादनाची टंचाई आता भविष्य काळामध्ये येऊ शकेल. मग त्या दृष्टीने आपल्याला शेतीची उत्पादकता कशी वाढवता येईल, त्याला जलसिंचनाच्या सुविधा कशा पुरवता येईल हे का नाही, त्यांना बँकिंग विषयक सुविधा कशा पुरवता येईल, कर्ज विषयक सुविधा कशा उपलब्ध करून देता येईल, बाजारपेठेच्या सुविधा कशा उपलब्ध करून देता येईल, ह्या गोष्टींवर आपल्याला भर द्यावा लागेल. रस्त्यांच्या चांगल्या सोयी असल्या पाहिजे, रस्ते दर्जेदार असले पाहिजे, मजबूत असले पाहिजे, त्याचं क्वालिटी असले पाहिजे. आता बऱ्याच वेळा काय होतं, रस्ते यावर्षी निर्माण होतात उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस झाला की रस्ते वाहून जातात. तर कामामध्ये दर्जा असला पाहिजे, कारण की त्यावर आपण कोट्यावधी रुपयाचा खर्च करतो. म्हणून आपण क्वालिटी दिली पाहिजे. म्हणजे पायाभूत सुविधा ह्या वगैरे नावाने द्यायच्या नाही तर त्याच्यामध्ये क्वालिटी द्यायची, टिकाऊपणा द्यायचा, त्याचा उपयोग समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आरोग्यविषयक सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये जन लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, आहे का. आमच्या दवाखान्यामध्ये अशाच्या प्रकारच्या सुविधा आहेत. ह्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एवढे प्रयत्न करण्यापेक्षा जून जुलै महिना लागला की सगळ्या डॉक्टरांना ग्रामीण भागामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृतीचे शिबिर आयोजित केले पाहिजे की लोकांनी पावसाळ्यामध्ये कशा पद्धतीने आरोग्य सांभाळलं पाहिजे, कोणकोणत्या प्रकारचे रोग पावसाळ्यामध्ये येऊ शकतात, मग त्यावर कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे, हे डॉक्टरांच्या माध्यमातून समाजापर्यंत, समाजासाठीचा मेसेज ह्या डॉक्टर लोकांनी पोहोचवला पाहिजे, ह्या आरोग्यविषयक सुविधांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे लोक दवाखान्यामध्ये जाण्याची वेळ त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. तर ते लोक म्हणजे उपचारापेक्षा प्रतिबंधावर जास्त लक्ष लोक देऊ शकतात. म्हणून आरोग्याविषयीची जनजागृती लोकांमध्ये निर्माण करून दिली पाहिजे. ही पायाभूत सुविधा आहे. रस्त्यांच्या सुविधा आहेत, शिक्षण आहे. आता मी म्हटलं की शिक्षण हा एक आर्थिक देशाच्या सर्वांगीण विकासातला अतिशय महत्त्वाचा जर घटक कोणता असेल तर तो म्हणजे शिक्षण. शिक्षण समाजातल्या सर्व स्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे. सगळ्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार, तो हक्क प्रत्येकाला आपण दिला पाहिजे. शिक्षणापासून कोणी वंचित राहू शकते, मग तो प्रायमरी लेवल पासून असेल किंवा तो त्याची इच्छा असेल तिथपर्यंत असेल. आता दुसरी गोष्ट एक लक्षामध्ये घेते की शिक्षणाचं दिवसेंदिवस खाजगीकरण होत चाललेलं आहे. शिक्षणाचा खर्च वाढत चाललेला आहे. शिक्षणाची इच्छा असूनही बरेचसे कुटुंब शिक्षणापासून वंचित होत चाललेले आहेत. तर असे शिक्षणापासून वंचित होता कामा नये. प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार नाही तर प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसारचं शिक्षण त्याला दिलं पाहिजे. कुवत म्हणलं की मग त्या ठिकाणी आर्थिक बाब येते आणि जर त्या कुटुंबाची, त्या मुलाची जर आर्थिक परिस्थिती नसेल शिक्षणाची पण त्याची इच्छा आहे ना त्याच्या शिक्षणाची, मग त्याच्या इच्छा पूर्ततेसाठी सरकारने त्याच्या शिक्षणासाठीचा खर्च
त्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. का न सांगू, उद्या ती व्यक्ती, तो मुलगा देशाच्या आर्थिक विकासातला अतिशय महत्वाचा असा घटक सिद्ध होईल, आहे का? म्हणून असा जो काही वर्ग आहे की तो शिक्षणापासून आर्थिक विवंचनेमुळे तो वंचित होत चाललेला आहे, दुराप्रास्त होत चाललेला आहे त्याला शिक्षण घेणं. असा वर्ग आणि त्याला शिक्षण त्याच्या इच्छेनुसारचं, त्याच्या आवडीनुसारचं शिक्षण त्याला देण्याची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे. ही पायाभूत सुविधा आहे. कारण की शिक्षण हे कसं आहे, देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासामध्ये बदल घडून आणणारं, परिवर्तन घडून आणणारं, सुधारणा घडून आणणारं हे अप्रत्यक्ष अशा प्रकारचा घटक आहे. कारण की त्यामुळे मानवी साधन सामग्रीचा जो दर्जा आहे तो दर्जा या शिक्षणामुळे सुधारू शकतो. म्हणून शिक्षणावर मोठ्या प्रमाणामध्ये भर देणं गरजेचं आहे. हा पायाभूत सुविधांमधला अतिशय महत्वाचा असा घटक आहे. म्हणून सरकारने दिवसेंदिवस म्हणजे सातत्याने शिक्षणावरचा खर्च आपल्या अंदाजपत्रकामध्ये वाढवला पाहिजे. दुसऱ्या काही गोष्टी देत असताना शिक्षणासाठीच्या जास्तीत जास्त तरतुदी करणं गरजेचं आहे. शिक्षण हे निरुपयोगी ठरता कामा नये. नसता आता सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. तर कारण थोडंसं आपण जरा लक्षामध्ये घेतलं पाहिजे. काय म्हणून शिक्षण हा जर देशाच्या सर्वांगीण विकासातला अतिशय महत्वाचा जर घटक असेल आणि अशा प्रकारचा सुशिक्षित वर्ग, जो म्हणजे शिक्षित चांगला आणि शिक्षित म्हणजे शिकला, चांगला शिकलेला वर्ग जर बेरोजगार जर असेल तर हे देशाच्या आर्थिक विकासासाठी कुठंतरी त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. पण पायाभूत सुविधांचा या सगळ्या गोष्टीकडे जर लक्ष जर दिलं तर पायाभूत सुविधा ह्या समाजाच्या कल्याणासाठीच्या आहेत आणि त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्यासाठी सरकारने कटिबद्ध राहिलं पाहिजे की त्या सेवा आणि सुविधा ज्या समाजाच्या कल्याणासाठी जर असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्याच्यामुळे देशाचा सर्वांगीण आर्थिक विकास होऊ शकतो, सामाजिक विकास होऊ शकतो, सांस्कृतिक विकास होऊ शकतो, आहे का नाही? मानवी भांडवलाचा जो दर्जा आहे तो दर्जा याच्यावर सुधारला जाऊ शकतो. म्हणून कोणत्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये, त्याचबरोबर भारताच्या देखील आर्थिक विकासामध्ये या पायाभूत सुविधांची भूमिका किंवा पायाभूत सुविधांना महत्त्वाचं स्थान दिलं जातं असं मला वाटतं. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.